सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत गंभीर, जुनी आणि तितकीच धक्कादायक बातमी अचानक प्रचंड वेगाने चर्चेत आली आहे। तब्बल 36 वर्षापूर्वी म्हणजेच 1990 मध्ये काश्मीर खोऱ्यात एका 27 वर्षाच्या निष्पाप काश्मीरी पंडित नर्सवर भयानक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। एवढी वर्ष ही फाईल बंद होती, यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती। पण अचानक 36 वर्षांनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी या प्रकरणात तब्बल 737 पानांचं एक अतिशय सविस्तर दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट न्यायालयात दाखल केली आणि याच एका बातमीने संपूर्ण देश हादरलाय। सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे, पण मित्रांनो, या बातमीच्या मागे एक असं काळजाला चिरणारं वास्तव आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की खरोखरच या न्यायव्यवस्थेला न्याय म्हणावं का, आणि उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखाच असतो। ही म्हण आपण अनेकदा ऐकतो। सरला भट यांच्या बाबतीत आम्ही अगदी तेच ऐकलंय। आज सरला यांचे आई वडील वयाच्या 90s आहेत, ते फक्त नावापुरतेच जिवंत आहेत। त्यांच्यासाठी आता या 36 वर्षांनंतर दाखल झालेल्या चार्जशीटला काहीही अर्थ उरलेला नाहीये। आज आपण याच काश्मीरी पंडित नर्स सरला भट हत्याकांड प्रकरणाचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा उलगडणार आहोत। 1990च्या त्या काळ रात्री नक्की काय घडलं होतं? JKLFच्या दहशतवाद्यांनी एका व्हॅनमधून सरला यांचं अपहरण का केलं? या हत्येनंतर त्यांच्या अस्थी गोळा करायला गेलेल्या नातेवाईकांसोबतच तिथल्या स्थानिक गर्दीने काय अमानुष कृत्य केलं होतं? ही अंगावर काटा आणणारी इनसाइड स्टोरी आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। ही गोष्ट आहे 1990च्या दशकातली, जेव्हा काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने आणि जिहादी मानसिकतेने परिसीमा ओलांडली होती। काश्मीरी पंडितांना वेचून वेचून मारलं जात होतं, त्यांना खोऱ्यातून पळून जाण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। अशा भयंकर वातावरणात दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एका शाळेचे मुख्याध्यापक शंभूनाथ भट यांची 27 वर्षाची मोठी मुलगी सरला भट श्रीनगरच्या प्रसिद्ध शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच स्किल्स हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांच्या विभागात नर्स म्हणून काम करत होती। घरात 4 भावंडांमध्ये सरला सर्वात मोठ्या होत्या। त्यांनी स्वतःच्या लग्नाचा विचारही मनात आणला नव्हता, कारण त्यांना त्यांच्या वृद्ध आईवडिलांची आणि लहान भावंडांची जबाबदारी सांभाळायची होती। काश्मीरमध्ये दहशतवाद अगदी टोकावर असताना त्यांच्या समाजाला उघड धमक्या मिळत होत्या। सरला यांनी घाबरून न जाता आपली ड्युटी चोखपणे सुरू ठेवली होती। एका नर्सचं कर्तव्य त्या प्रामाणिकपणे पार पाडत होत्या। पण 18 एप्रिल 1990च्या त्या रात्री प्रतिबंधित दहशतवादी संघटना JKLF म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या अतिरेक्यांनी स्क्रीम्स रुग्णालयाचा हब्बा खातून हॉस्टेलमध्ये घुसून एका व्हॅनमधून सरला भट यांचं अपहरण केलं। एका 24-25 वर्षाच्या तरुणीला हॉस्टेलमधून उचललं जातं आणि कोणाला थांगपत्ता सुद्धा लागत नाही, एवढी दहशत त्या काळात त्या काश्मीर खोऱ्यात होती। अपहरण केल्यानंतर सरला भट यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले, त्यांचा अतोनात छळ करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 19 एप्रिल 1990 रोजी श्रीनगरच्या लाल बाजार परिसरातील मल्लाबाग उबर कॉलनी रोडवर सरला यांची गोळ्यांनी छिन्नविछिन्न केलेला मृतदेह आढळून आला। या अमानुष हत्येची जबाबदारी स्वतः JKLFच्या या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती, कारण सरला यांच्या मृतदेहाजवळ दहशतवाद्यांनी हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सोडली होती। या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की दहशतवाद्यांनी सरला भट यांच्यावर असा आरोप केला होता की त्या सुरक्षा दलांच्या खबरी म्हणजेच इन्फॉर्मर आहेत। दहशतवाद्यांच्या दाव्यानुसार 8 एप्रिल 1990 रोजी श्रीनगरच्या नरवरा भागात पोलिसांनी जो मोठा छापा टाकला होता, त्याची गुप्त माहिती सरला यांनीच पोलिसांना दिली होती। या छाप्यादरम्यान JKLFचा मुख्य कमांडर यासिन मलिक, जो सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये दहशतवादी कारवायाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, हा पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला होता, पण तो तिथून कसाबसा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता। तर त्याच्या संघटनेच्या काही इतर दहशतवाद्यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली होती। आपला कमांडर जखमी झाला आणि आपले साथीदार पकडले गेले, याचा बदला घेण्यासाठी यासिन मलिकच्या संघटनेने एका निष्पाप निशस्त्र नर्सला खबरी ठरवून तिचं अपहरण केलं आणि त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली। सरला यांच्या हत्येची बातमी त्यांच्या कुटुंबाला कशी समजली असेल? श्रीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मावस भावाने प्रद्युम्न कृष्ण यांनी सांगितलं की सरला यांच्या हत्येची बातमी त्यांना सर्वात आधी थेट पोलिसांकडून नाही तर BBC हिंदी आणि उर्दूच्या रेडिओ कार्यक्रमावरून समजली।
1990च्या काळात काश्मीरमध्ये बातमी मिळण्याचं ते एकमेव खात्रीशीर माध्यम होतं. बातमी ऐकताच नातेवाईक धावत पळत गेले, पण तोपर्यंत सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव सरला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा सरला यांचे मावस भाऊ आणि इतर नातेवाईक त्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत गेले, तेव्हा तिथलं वास्तव पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या स्मशानभूमीत आधी जवळपास 150 ते 200 स्थानिक लोकांची गर्दी जमली होती. ती गर्दी दुःख व्यक्त करायला किंवा सांत्वन करायला आली नव्हती. ते लोक या पीडित कुटुंबाला पाहून मोठ्याने शिवीगाळ करू लागले होते, त्यांची थट्टा उडवू लागले होते. ते ओरडून विचारत होते की तुम्ही लोक अजून काश्मीरमधून पळून का गेला नाही, अजून इथेच काय करताय. प्रद्युम्न कृष्ण यांनी त्यांना समजावण्याचा, शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या क्रूर गर्दीने सरला त्यांच्या अस्थी चक्क आपल्या पायाखाली तुडवल्या. त्या पवित्र अस्थींचे तिथे जाहीर विटंबना करण्यात आली होती. अखेर जीवाच्या अत्यंतने प्रद्युम्न यांनी कशीबशी मुठभर अस्थी गोळा केली आणि तिथून पळ काढला आणि आपला जीव वाचवला. त्यानंतर काही दिवसातच अनंतनागमध्ये या पीडित कुटुंबाच्या घरावर दहशतवाद्यांनी थेट ग्रेनेड फेकला. ग्रेनेड मुख्य घराजवळच फुटला. स्थानिक पोलीस मदतीला आलेच नाहीत. अखेर CRPFच्या काही जवानांनी धाडस दाखवून त्या कुटुंबाला जम्मूपर्यंत सुखरूप पोहोचवलं आणि हे कुटुंब स्वतःचं घरदार सोडून कायमचं निर्वासित झालं. आता मोठा प्रश्न हा उपस्थित होतो की जर ही घटना 1990 मध्ये घडली होती तर मग पोलिसांना चार्जशीट दाखल करायला तब्बल 36 वर्ष का लागली. यावर जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष तपास यंत्रणेने म्हणजेच SIA ने कोर्टात अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलाय. SIA ने 18 मार्च 2024 रोजी या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे आपल्या हाती घेतला होता. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं की गेल्या 3 दशकाहून अधिक काळ काश्मीर खोऱ्यात जो प्रचंड हिंसाचार, दहशतवाद आणि भीतीचं वातावरण होतं, त्याच्या तपासावर अत्यंत वाईट परिणाम झाला. दहशतवादी संघटनांनी सामान्य लोकांमध्ये आणि साक्षीदारांमध्ये एवढीच दहशत निर्माण केली होती की कोणीही कोर्टात किंवा पोलिसांसमोर साक्ष द्यायला पुढे यायला तयार होत नव्हतं. पुरावे गोळा करणे अशक्य झालं होतं. पोलिसांच्या अधिकृत निवेदनानुसार या हत्येमागे मुख्य आरोपी खुर्शीद अहमद चालुकू याने सरला भट यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पण हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर हा चालुकू थेट पाकिस्तानात प्रशासित काश्मीरमध्ये म्हणजेच POK मध्ये पळून गेला होता आणि तिथेच तो लपून बसला. पोलिसांनी या 737 पानांच्या चार्जशीटमध्ये इतर 3 मुख्य आरोपींची नावही दाखल केली आहेत. अब्दुल हमीद शेख, मोहम्मद युसुफ सुफी आणि गुलाम मोहम्मद टपलू. या धक्कादायक गोष्ट म्हणजे हे 3ही आरोपी आता जिवंत नाहीयेत. ते वेगवेगळ्या चकमकीत किंवा नैसर्गिक कारणाने आधीच मृत्यू पावले आहेत. त्यामुळे आता कोर्टात खटला फक्त कागदावर चालणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काश्मीरी पंडितांना लक्ष्य करून खोऱ्यात जो पद्धतशीर आणि नियोजित हिंसाचार चालवला जात होता, लोकांमध्ये भीती निर्माण करून त्यांना तिथून पळून जाण्यास भाग पाडलं होतं. सरला भट यांची हत्या हा त्याच एका मोठ्या आणि क्रूर मोहिमेचा भाग होता. हे आज पोलिसांनी अधिकृतपणे मान्य केलंय. 2008च्या त्या एका पोलीस रिपोर्टनुसार 1989 पासून काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये 209 काश्मीरी पंडित मारले गेले. त्यापैकी 109 लोक फक्त एकट्या 1990च्या एका वर्षात मारले गेले होते. आज 36 वर्षांनंतर चार्जशीट दाखल झाल्यामुळे कागदावर कायदा आपलं काम करेलही. मारेकऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल सुद्धा. पण सरला त्यांच्या 90 वर्षाच्या वृद्ध आईवडिलांना, ज्यांनी आपल्या तरुण आणि लाडक्या मुलीला गमावण्याचं दुःख आयुष्यभर काळजात सोचलं आहे, त्यांना या कारवाईचा काय फायदा. त्यांच्या भावाने म्हटल्याप्रमाणे तिचं लग्न केलं असतं तर आज आणखी बरीच माणसं या दुःखात होरपळली असती. हा विचार किती भयानक आणि वेदनादायी आहे. तुम्हाला काय वाटतं? 36 वर्षानंतर अशा प्रकारे चार्जशीट दाखल होण्याला खरोखरच न्याय म्हणता येईल का? जर आपल्या देशात दहशतवादाशी संबंधित प्रकरणाचे निकाल यायला 3 दशकाचा काळ लागत असेल तर पीडित कुटुंबांना कधीतरी खऱ्या अर्थाने शांतता मिळू शकेल का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.